नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तुम्ही देखील एखाद्या बँकेचं लॉकर भाड्यानं घेतलेलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दागिने आणि मौल्यवान कागदपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर हा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. मात्र अलीकडच्या काळामध्ये RBIनं लॉकरच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. आता ग्राहकांना केवळ लॉकर भाड्यानं घेऊन चालणार नाही, तर सुधारित लॉकर कराराचं पालनही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये काय ठेवावं आणि काय ठेवू नये याबद्दलच्याच नियमांची आज आपण माहिती करून घेणार आहोत. मित्रांनो, RBIच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकरचा वापर केवळ कायदेशीर आणि पूर्वनिर्धारित कारणांसाठीच करता येतो. जसं की सोन्या चांदीचे दागिने, हिरे, मालमत्तेची कागदपत्र, कर्जाचे दस्तऐवज, विमा पॉलिसी, बचत रोखे, जन्माचे दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर गोपनीय कागदपत्र ठेवण्यासाठी. परंतु अनेक जण लॉकरमध्ये रोख रक्कम किंवा इतर वस्तू ठेवतात. मात्र आता RBIने यावरती स्पष्ट निर्बंध घातलेले आहेत. बँक लॉकरमध्ये इथून पुढे तुम्हाला रोख रक्कम किंवा चलन ठेवता येणार नाही. शस्त्र, दारुगोळा, स्फोटकं किंवा किरणोत्सर्गी पदार्थ, ड्रग्ज, अंमली पदार्थ किंवा तस्करीचं सामान, त्यानंतर नाशवंत वस्तू लॉकरमध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे. जर एखाद्या ग्राहकानं सलग 3 वर्ष लॉकरचं भाडं भरलं नाही तर बँकेला तो लॉकर तोडून उघडण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असणं अत्यंत बंधनकारक आहे. लॉकर उघडल्यानंतर त्यातील सामानाची सविस्तर यादी बँक तयार करते. ही संपूर्ण प्रक्रिया अधिकृत साक्षीदारांच्या उपस्थितीतच पार पडते. लॉकरमधील साहित्य ग्राहकाकडे सोपवताना त्या यादीवरती ग्राहकाची लेखी स्वाक्षरी घेतली जाते, जेणेकरून भविष्यामध्ये कुठलाही वाद निर्माण होऊ नये म्हणून. आता बँका लॉकरमध्ये किंवा लॉकरच्या रूममध्ये 24/7 CCTV कॅमेरा, अलार्म प्रणाली आणि मर्यादित प्रवेश यांसारख्या अत्याधुनिक उपाययोजना राबवत आहे आणि त्यासाठी RBIने त्यांना गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ग्राहकांनी आपला लॉकर करार वेळेमध्ये नूतनीकरण करावा आणि बँकेच्या नियमांचं पालन करावं असंही आवाहन RBIकडनं करण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लॉकरमध्ये तुम्ही दागिने ठेवा, परंतु इथून पुढे RBIच्या बदललेल्या नियमांनुसार काही वस्तू तुम्हाला आता लॉकरमध्ये ठेवता येणार नाहीत. तर मग मित्रांनो, यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.